जे काय म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार आहे तिकडे चोरांचा बाजार. म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्याने दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही. की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत, मी राजकारणात म्हणतोय, अशी लोक जेव्हा आपल्या घराण्याशाहीवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते. अरे तुला होत नाही राजकारणात पोरं, आम्हाला आम्ही काय करू, घे आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे. कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे. जो उल्लेख संजय राऊत आपण केला, पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता. प्रचंड शिवाजी पार्क भरलं होतं. म्हणजे आता जे काय म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार आहे तिकडे चोरांचा बाजार, तसं तेव्हा काहीच नव्हतं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलेलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मूर्खपणा करू नका. पहिला एक हॉल घ्या, मग एक मैदान घ्या, मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क. शिवसेना प्रमुख म्हणाले काय व्हायचं ते होईल, एकतरी लोक तरी वेडे नाही तर मी तरी वेडा. दोघंही वेडे ठरले नाहीत आणि शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं. माझे आजोबा व्यासपीठावरती होते, शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून. म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्याने दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही. जाऊ दे. आज सगळीकडे बॅनर लागलेत, पोस्टर लागलेत, शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत. मला खरंच कीव येते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत, मी राजकारणात म्हणतोय, अशी लोक जेव्हा आपल्या घराण्याशाहीवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते. अरे तुला होत नाही राजकारणात पोरं, आम्हाला आम्ही काय करू, घे आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे. किती पाहिजेत? कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे. नाही, तुम्ही जो शब्द वापरला शिवसेना प्रमुखाने आणखीन वापरला असता पुढचा, पण ते सत्य आहे. आपण सत्य नाकारतो का कधी? त्याच्यामुळे हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत कधी पोरं नाही झाले म्हणून दुसरे नेते हे स्वीकारायचे, ते मोठे करायचे. म्हणजे दुर्दैव असं की ज्या सरदार वल्लभभाई पटेलांनी संघावरती बंदी आणली होती, त्याच पटेलांना नेता म्हणून त्यांचा जगातला सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात उंच पुतळा बांधण्याची पाळी यांच्यावरती आली. हे यांचं कर्तृत्व. आणि आपल्याला शिकवत आहेत हिंदुत्व. ठीक आहे, आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडकं ही डराडोराव करतील,